आपला जो मोस्ट व्हायरल रील आहे फ्रीडम SIP, त्याच्याबद्दल आपण हा इलॅबोरेटेड व्हिडिओ बनवतो युट्यूबवर. रील मध्ये आपल्याला 30 सेकंदात फारसं काही सांगता येत नाही. आज आपण ही जी SIP आहे याच्यामध्ये कशी SIP होते, प्लस त्याच्यामध्ये तुमचे SWP कशी सुरू होते, रिटर्न्स कसे बनतात, जेव्हा पेन्शन सुरू होते त्याच्यानंतरही आपल्या फंडचं काय होतं, हे सगळं आपण आज बघणार आहोत. सो जर आपण ती 20,000ची SIP सुरू करतोय आणि आपल्याकडे 8च वर्ष आहेत आणि 8 वर्षांसाठी जर SIP आपली दर महिना 20,000 रुपये जाते तर 19,20,000 आपली इन्व्हेस्टमेंट होते. आपण रिटर्न पकडतोय फक्त 12%. 12%ने आपले रिटर्न जे होतात ते 32 लाखांपर्यंत जात आहेत आणि त्याच्यावर आपण पेन्शन 20,000 महिना लाईफ टाईम म्हणजे आयुष्यभरासाठी घेऊ शकतो. 20,000ची जर SIP मी 10 वर्ष कंटिन्यू ठेवली तर माझी इन्व्हेस्टमेंट म्हणजे माझ्या पॉकेटमधून 24 लाख रुपये जाणार आहे आणि 12%ने आपले होणार आहेत 47 लाख रुपये आणि 47 लाखांवर आपण 30,000 महिना पेन्शन लाईफ टाईम साठी घेऊ शकतो. प्लस तुमची तीच SIP जर आपण 12 वर्ष सुरू ठेवतोय, अगेन 28 लाख इन्व्हेस्टमेंट होते, 12%ने आपले 65 लाखांपर्यंत अमाऊंट जाते आणि आपल्याला 40,000 महिना पेन्शन आपल्याला लाईफ टाईम साठी येणार आहे. आणि 30-20,000ची SIP जर मी 20 वर्ष कंटिन्यू ठेवली, आपण लवकर वयाच्या 30व्या वर्षी सुरू केली, 50 वयापर्यंत कंटिन्यू करतोय, तर आपल्याला 20 वर्षांमध्ये 48 लाखांची अमाऊंट इन्व्हेस्ट होते. 12% जरी आपण रिटर्न्स पकडतोय तरी आपली अमाऊंट ही जवळजवळ 2 कोटींपर्यंत जाते आणि आपल्याला महिन्याला 2,40,000ची पेन्शन सुद्धा सुरू होते. प्लस ही जी पेन्शन असणार आहे ती आपल्याला नंतर SWP मध्ये कशी कन्वर्ट होते हे आपण पुढे बघूयात. सो फ्रीडम SIP आहे, त्याच्यामध्ये आपण आता पास्ट परफॉर्मन्स बघणार आहोत की या फंडने आपल्याला रिटर्न्स कसे दिलेत. सो आपण जी 20,000ची SIP करतोय ती आपण वेगवेगळ्या 4 फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत. तर त्याच्यापैकीच आपण एक एक्झाम्पल घेतलंय 10,000साठी लार्ज अँड मिड कॅप फंड. सो लार्ज अँड मिड कॅप फंडचं जर आपण 10 वर्षांचा जर परफॉर्मन्स बघतोय, सो आपण काय केलंय की ऑगस्ट 2003 मध्ये आपली SIP 10,000ची सुरू केली आहे आणि ती SIP आपण कंटिन्यू केली 2013 म्हणजे 10 वर्षांसाठी. सो आपली जी पूर्ण 10 वर्षांची इन्व्हेस्टमेंट आहे ती 12 लाखांपर्यंत होते आणि जसं मी सांगितलं आपल्याला 12% जरी रिटर्न्स मिळाले तरी 24 लाखांपर्यंत जाते. सो आपली हे जे रिटर्न्स आहे हे 23,99,000 म्हणजे 24 लाखांपर्यंत गेलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो मार्केटनुसार चढ उतार हे झालेले आहेत, पण तरीही जी आपली अमाऊंट आहे ती 23 लाखांपर्यंत जाते. सो इथे आपल्याकडे ऑप्शन आहे. तुम्हाला जर असं वाटतंय की 10व्या वर्षी मला पेन्शन नकोय, मला ही पूर्ण अमाऊंट हवी, तर तुम्ही ही पूर्ण अमाऊंट विथड्रॉ सुद्धा करून घेऊ शकता. पण आपल्याला जर पेन्शनच हवी आहे तर त्याच्यासाठी आपण बघूयात. पण आपण जर पूर्ण अमाऊंट न घेता पेन्शन घ्यायचं ठरवलं तर काय होतं, आपली ही जी अमाऊंट आहे ही बघा पुढे ICICI बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड मध्ये स्विच झाली आहे आणि त्याच्यामधून आपण 15,000 महिन्याला इन्कम घेतोय. ठीक आहे, तर हे महिन्याला लगेचच. आता बऱ्याच जणांनी मला काय विचारलं, रील्सच्या खाली कमेंट आल्यात किंवा लोक कॉलवर विचारतात की आपण 8 वर्षांसाठी किंवा 10 वर्षांसाठी SIP सुरू करतो पण मग पेन्शन कधी सुरू होते, तर इन्स्टंट. सो आपण जर 10 वर्षांसाठी SIP सुरू करतोय, आता 2024 चालू आहे, आपण 34 पर्यंत ती SIP घेऊन गेलो, डिसेंबर 34ला आपली SIP भरणं झालंय म्हणजे 10 वर्ष कंप्लीट झाले, लगेचच जानेवारी 2035 मध्ये तुम्हाला महिन्याला SWP यायला सुरुवात होणार आहे. आता याच्यामध्ये बघू पास्ट रिटर्न काय आहे. सो 2013 मध्ये आपण काय केलं की 23,99,000 आपण या फंड मध्ये स्विच केले बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड मध्ये. 15,000ची SWP आपण दर महिना घेतोय. ठीक आहे, सो दर महिन्याला आपण विड्रॉ करतोय. अगेन मार्केटचे चढ उतार आहेत ते तर चालूच आहेत, तरी पण पुढच्या 6 वर्षांमध्ये तुमची जी अमाऊंट आहे 24 लाखांची तुम्ही पेन्शन घेऊन सुद्धा 36,48,000पर्यंत गेली आहे. सो आम्ही जे म्हणतो की लाईफ टाईम साठी आपल्याला पेन्शन येऊ शकते ती याचमुळे जी मुद्दल आहे ती सुद्धा मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहणार आहे आणि तुमचे समजा तुमची 10 वर्षाने 20 वर्षाने डेथ होते तेव्हा तुमची जवळजवळ ही अमाऊंट 1 CR पर्यंत गेलेली असू शकते आणि ती अमाऊंट तुमच्या नॉमिनीला मिळते. सो तुम्ही जरी तुमची SWP पुढेही सुरू ठेवली, तुमच्या मुलालाही ते पेन्शन सुरू करायची ती सुद्धा सुरू राहू शकते. आता आपण ग्राफ कॅल्क्युलेशन्स वगैरे बघितलेत, तर बाकीच्याही गोष्टी बघून येऊ. जे महत्वाचं आहे म्हणजे टॅक्स. सो टॅक्स याच्यावर कसा लागणार आहे. सो लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे जे आता 1,25,000 आपल्याला टॅक्स फ्री मिळणार आहेत. सो आपली जी पेन्शन आहे ती 1,20,000 म्हणजे 10,000च्या आतमध्ये असेल तर तुम्हाला पूर्ण पेन्शन जी आहे ती टॅक्स फ्री मिळणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे
12.5%. सो आता समजा आपण विचार करू की तुम्ही 1 लाख रुपये महिन्याला पेन्शन घेताय, सो 12 लाख रुपये तुम्ही विड्रॉ करताय, त्याच्यामध्ये काही परचेस व्हॅल्यू असेल, काही विड्रॉ तुमचा जो प्रॉफिट असेल, सो पूर्णच सगळा 12 लाखांचा प्रॉफिट तर नसणार आहे. सो जो प्रॉफिट असेल त्याच्यावर 12.5%, म्हणजे तो बऱ्याच कमी तुम्हाला जो टॅक्सेशन लागणार. बाकी तुम्ही काही स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करताय, FD मध्ये टाकताय, तिथून येणाऱ्या पैशांवर तुम्हाला 30-35% पर्यंत सुद्धा टॅक्स द्यायला लागतो. इथे तसं नाही होणार आहे. इथे तुम्हाला 12.5%चा लॉंग टर्म कॅपिटल गेन द्यायला लागणार आहे, विच इज त्याच्यामुळे हे प्रोडक्ट टॅक्स एफिशियंट होत आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जी ही पेन्शन आहे ती समजा तुम्ही डिस्ट्रीब्यूट केली की तुमचे हस्बंड वाईफ असं दोघांच्या नावावर जर इन्व्हेस्ट करताय, तर तुम्हाला जवळजवळ 20,000 महिन्याला जी पेन्शन आहे ती टॅक्स फ्री होणार आहे. तुम्ही जास्त लोकांच्या पॅन अंडर इन्व्हेस्ट करताय तर पर पॅन आपल्याला 1,25,000 म्युच्युअल फंडमधून टॅक्स फ्री मिळतात. सो तुम्ही जेव्हा पेन्शनसाठी प्लॅन करता या SIP मधून, तेव्हा ट्राय करा की तुमची काही अमाऊंट जी आहे ती तुमच्या वाईफच्या नावावर इन्व्हेस्ट झाली पाहिजे, काही अमाऊंट तुमच्या नावावर इन्व्हेस्ट झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला टॅक्स कमी लागणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, समजा एक पार्टनरची जरी डेथ होते तरी वाईफसाठी जी पेन्शन आहे ती थांबणार नाहीये, ती तिला म्युच्युअल फंडमधून मिळत राहणार आहे. जोपर्यंत नॉमिनेशन या गोष्टी होत आहेत तोपर्यंत असं नाही होणार की तुमच्या वाईफला तुमची पेन्शन बंद झाली आहे. सो हा तुमच्यासाठी परफेक्ट. म्युच्युअल फंडमध्ये आपण गॅरंटी हा वर्ड यूज करू शकत नाही, पण मला असं वाटलं आपण जर सिम्प्लिफाय जर पेन्शन प्लॅनचा विचार करतोय जो म्युच्युअल फंडमधून असेल, तर तुम्ही या प्लॅनचा नक्कीच विचार करू शकता. आणि बाकी तुम्हाला काही क्वेरी असेल तर नक्कीच तुम्ही मला व्हॉट्सअप करा. थँक्यू.